नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीन वडीपासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. खरंच सांगते, हा नाश्ता बनवलात ना थोडा जास्तच बनवा, नाहीतर तुम्हालाच मिळणार नाही. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 वाटी सोयाबीन वडी घेतली आहे. त्याला सोया चंक्स पण म्हणतात. तर हे थोडे मोठ्या साईजचे म्हणजे मीडियम साईजचे आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं कोमट असं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजे हे चांगले फुलतील. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला हातानेच असं थोडं आतमध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या ज्या वड्या आहेत त्या पाण्यात अशा चांगल्या भिजतील. आणि आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या वड्या आहेत चांगल्या फुलतील. तर मी इथे 15 मिनिटं याला साईडला ठेवून देते. तर आता बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत आणि वडी बघू शकता, बघूनच तुम्हाला कळेल की चांगली अशी फुललेली आहे. तर बघू शकता मस्त अशी फुललेली आहे. तर आता आपण याचं जे सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि वड्यांना या पद्धतीने असं दाबून दाबून आपण याचं पाणी काढून घेणार आहोत. आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. तर सगळ्या वड्या मी असंच पाणी काढून घेते आणि सगळ्या वड्या ज्या आहेत त्या मिक्सरमध्ये घालून घेतल्यात. तर मी एकाच वेळी घालून घेतल्यात. तुम्हाला जर वाटलं तर थोडे थोडे सुद्धा करू शकता. आणि आता आपल्याला या पद्धतीने जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे सगळं जे आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता असं ड्रायच पाहिजे आपल्याला आणि असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि अजिबात ओलसर नाही आहे. तर याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर 1 चमच इथे मी बारीक कट करून घेतलेलं आलं घेतलंय, सोबतच लसूण घेतलाय बारीक बारीक कट करून घेतलेलं. तुम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट नाही वापरली तर चांगली, या पद्धतीने टाकाल तर त्याची टेस्ट खूप छान लागेल. सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक कट करून घेतलेल्या आणि हिरव्या मिरच्या मी 2च घेतल्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं इथे अर्धा चमच चिली फ्लेक्स घेतलंय, अर्धा चमच लाल तिखट घेतलंय. हे तेज नाहीये, म्हणजे कलर छान येईल यानी. सोबतच अर्धा चमचा चाट मसाला टाकलाय, जेणेकरून मस्त अशी चटपटीत टेस्ट लागेल. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि मी इथे 2 उकळलेले बटाटे घेतलेत आणि या पद्धतीने याला किसून घेतलेलं आहे. तर बटाटे छान थंड झाली पाहिजे, म्हणजे गरम असली ना तर याच्यामध्ये मग मॉइश्चर राहील आणि हे थोडंसं ओलसर होईल. तर आपल्याला हे ड्राय पाहिजे, त्याच्यामुळे थंडी करून बटाटे घालायचे आहेत. आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 3 चमचे आपण याच्यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉर. तर कॉर्नफ्लॉरनी मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनेल आपला. आणि हे सगळं जे आहे ते मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. तर हाताने सगळं जे मस्त एकत्र मिक्स करून घेऊया. तर इथे बघू शकता मस्त हा मिक्स करून झालेला आहे आणि या पद्धतीने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी असं चिपचिपी नाहीये किंवा असा लिपलिपीत नाहीये. तर याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता. तुम्ही या पद्धतीने गोल गोल टिक्की सारखे शेप देऊ शकता किंवा जे कटलेट असतात सिलेंडर शेपमध्ये तसे सुद्धा देऊ शकता. तर आपण याला नगेट्स टाइप बनवणार आहोत, म्हणजे KFC स्टाईल बनवणार आहोत. तर या पद्धतीने शेप द्यायचे. तर हे बघू शकता या पद्धतीने मी ते सगळे इथे बनवून घेणार आहे. तर मी तुम्हाला परत एक बनवून दाखवते. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघू शकता या पद्धतीनेच मी ते सगळेचे बनवून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता एकाच वेळेला असे भरपूर असे बनतात. तर मी इथे बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. तर सोबतच मी इथे एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. म्हणजे हे तेच कॉर्नफ्लेक्स आहेत जे आपण मुलांना दुधाबरोबर वगैरे देतो ते. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता. तर हे जे घेतले ते या पद्धतीने वाटेने हलके हलके प्रेस करून घ्यायचे. तर मिक्सरला लावलं तर खूप जास्त बारीक होईल, आपल्याला तसे नाही पाहिजे. तर या पद्धतीने वाटेनेच करून घ्यायचे. तर बघू शकता हे सुद्धा तयार झालेलं आहे. आता याला सुद्धा आपण साईडला ठेवून घेऊया आणि एका बाउलमध्ये परत आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉर घ्यायचे आणि 3 चमचे आपण याच्यामध्ये मैदा घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि सोबतच पाव चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातले. यानी टेस्ट खूप छान लागेल. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची एक स्लरी बनवून घ्यायची आहे.
तर या पद्धतीने छान असं मिक्स करून याला आपण पातळ असं बनवून घेणार आहोत. तर बघू शकता या पद्धतीने बनवून घ्यायचे. खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. आणि आता आपण जे नगेट्स बनवून ठेवले आहेत त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचे. आणि या पद्धतीने काटेरी चमचनी काढून आपण याला कॉर्नफ्लेक्समध्ये कोट करून घेणार आहोत. तर याच्यावर हे कॉर्नफ्लेक्स जे आहेत ते मस्त असे कोट करून घ्यायचे. तर मुलांना तर हा नाश्ता खूप आवडतो. नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता या पद्धतीने मस्त असे कोट करून घ्यायचे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. परत एक बनवून दाखवते. तर मुलं काय ते भाजी वगैरे खायला बघत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने त्यांना सोया चंक्स वगैरे किंवा सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्या देऊ शकता. तर या पद्धतीनेच मी ते सगळे बनवून घेते. तर बघू शकता एक सोबत असे भरपूर असे बनवून ठेवू शकतो आणि कुठलीही पार्टी वगैरे असेल त्याची ही पूर्वतयारी आपण करून ठेवू शकतो आणि याला आपण एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायचे. 8 ते 10 दिवस याला काहीच होणार नाही. तर बघू शकता या पद्धतीने स्टोअर करू शकतो. तर मी ते अर्धे ते स्टोअर करून ठेवलेत आणि बाकी जे आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत. तर आता हे जे बाकी उरलेले आहेत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर मी ते गरम करायला तेल ठेवलंय आणि तेल असं छान गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक-एक करून जे नगेट्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तर आता याला मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून वरून तर कुरकुरीत होईलच, पण आतून सुद्धा छान असे शिजले जाईल. तर इथे मीडियम फ्लेमवर मी ते फ्राय करून घेते आणि मस्त कलर चेंज होतपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर आधी अजिबात याला हलवायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटं झालेत, की नंतर आपण याला चम्मचने दुसऱ्या साइडने पलटवून घेऊया. तर कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. खायला सुद्धा खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. तर मस्त असे कुरकुरीत फ्राय करून घेतलेले आहेत. बघू शकता कलर बघा किती छान आलेला आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. तर लहान मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा महिलांची जी किटी पार्टी असते त्याच्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि अगदी सोपी आहे आणि झटपट बनते. तुम्ही हे आधीच पूर्वतयारी करून ठेवू शकता आणि लगेच पार्टीच्या वेळी या पद्धतीने फ्राय करून तुम्ही सर्व्ह करू शकता. तर आता हे काढून घ्यायचे. तर यासोबतच बाकी जे उरलेले आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्याशी कुठून-कुठून जोडले जाताय. तर याला सुद्धा छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा काढून घ्यायचे. तर तुम्ही हे कुठल्याही चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर जरी खाल्लेत तरीही खूप छान लागेल. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर बघू शकता आवाजवरून तुम्हाला कळलं असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत. तर मी इथे टोमॅटो केचप सोबत याला सर्व्ह केलेलं आहे. आणि माझ्या मुलांना तर इतके आवडले, की मला ते परत-परत हेच बनवायला सांगतात. तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा, मुलांना नक्कीच आवडेल. आणि हे बघू शकता आवाज बघा, अगदी कुरकुरीत झालेले आहे. वरून मस्त असे कुरकुरीत आहे आणि आतून अगदी सॉफ्ट आहे आणि खायला सुद्धा टेस्ट खूप छान लागते. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.